नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण डाक विभाग भरती 2026 याच्या पहिल्या यादीबाबतची माहिती पाहणार आहोत। तर हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। भारतीय डाक विभागाची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। असे तुम्ही बरेचसे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहिलेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही PDF दाखवलेली आहे। तुम्हाला हे 2025 ची PDF आहे आणि काही व्हिडिओमध्ये PDF जे 2026 ची दाखवून ती एडिट केलेली आहे। याचा अर्थ असा की तुमची पहिली जी यादी आहे हे अजूनपर्यंत लागायची आहे। तर डाक विभागामार्फत 28 फरवरी या ठिकाणी पहिल्या यादीची तारीख जाहीर करण्यात आलेली होती, पण तारीख मित्रांनो संभाव्य होती, कन्फर्म तारीख नव्हती, संभाव्य तारीख होती। आम्ही या तारखेपर्यंत तुमची पहिली यादी या ठिकाणी लावू शकतो, पण पहिली यादी अजूनपर्यंत लावण्यात आलेली नाही आहे। तर पहिली जी यादी आहे तुमची ही मित्रांनो कमीत कमी 32 ते 35 दिवसानंतर लागू शकते। म्हणजे जेव्हा भरतीची लास्ट असते त्या तारखेपासून 32 ते 35 दिवस ते पहिली यादीसाठी घेत असतात। दरवर्षी यादी हे अशाच वेळेस लागत असते। तर तुमची यादी जी आहे 15 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। या तारखेमध्ये तुमची पहिली यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाऊ शकते। ठीक आहे, लक्षात ठेवायचं 15 ते 20 मार्च या दरम्यान तुमची यादी या ठिकाणी लागणार आहे। तर बघा मित्रांनो, एका व्हिडिओमध्ये एक PDF जाहीर केलेली होती की तुमची पहिली यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा ते PDF किती तारखेची आहे। तर बघा मित्रांनो, हे PDF आहे, मी एका व्हिडिओमधून स्क्रीनशॉट काढलेला आहे, कारण बरेचसे लोकांचे फोन येतात की पहिली यादी लागलेली आहे। तर बघा मित्रांनो, 7 एप्रिल 2025 लक्षात ठेवायचं, 7 एप्रिलला ही यादी जाहीर करण्यात आलेली होती। भरती होती जानेवारी 2025 ची। ठीक आहे, जानेवारी 2025 मध्ये जेव्हा भरती निघालेली होती तेव्हा ही यादी जाहीर करण्यात आलेली होती। मग ठिकाणी कमीत कमी 40-45 दिवस लागलेली होती, पण तुमची यादी जी आहे हे 15 ते 20 मार्च दरम्यान लागण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। अशा प्रकारे फेक व्हिडिओ बनवत आहे की तुमची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणून, पण असं नाही मित्रांनो, यादी अजून लागायचीच आहे आणि तुम्ही कट ऑफ या लिस्टमध्ये चेक करू शकता। अशाच प्रकारचा कट ऑफ या वर्षी पण लागण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला यादी दाखवलेली आहे, कशा जुन्या याद्याचा उपयोग करून फेक व्हिडिओ बनवून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणून। ती अजून जाहीर व्हायची आहे। यादी जाहीर झाली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।